नमस्कार मंडळी, तर मी प्रसाद भोयर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. नमस्कार मंडळी, मी प्रसाद भोयर तुमच्या सर्वांचा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सर्वांना शुभ प्रभात आणि गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी आमचा बाप्पा आणि आमचं डेकोरेशन. 22 दिवस लागले आम्हाला डेकोरेशन करण्यासाठी. मग दाखवतो कसं झालं ते कमेंट सेक्शनमध्ये. नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आवडलं असेल तुम्हाला डेकोरेशन तर. तर हा आहे आमचा बाप्पा. हा घरात सर्व डेकोरेशन केलेलं आहे. हा पूर्ण डेकोरेशन मिनी आणि मावशीने केलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा. श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः. समोर 5 वेळेस नमस्कार करा. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. तर आम्ही आता चाललोय लालबागला करण सोबत. आणि करण केस थोडे गायब झालेले आहेत. अजून एक आमच्याजवळ म्हातारा माणूस आहे. तर मित्रांनो, आता आम्ही लालबागला बसलो आहोत आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. दर्शन भाई, गर्दी असेल का नसेल? पहिलाच दिवस आहे गणपतीचा. गर्दी असेल असं वाटते, पण पहिलाच दिवस आहे. तर बघू किती टाइम लागतोय. ठीक आहे, बघूया आपण तिथं जाऊन काय सिच्युएशन आहे तिथं. किती गर्दी आहे तुम्ही बघा दर्शन घेण्यासाठी. नराव का आलास? नराव का आलास? नाही राजा, रडावर नाही आलो. काय मग काय झालं? काय नाही, आपल्या माणसाला फोन केलतास, काय झालं दर्शनाचा? 9 वाजता बोलते येईन तो. त्याच्यातल्या आपण लाईन मध्ये राहावं दर्शन घेण्यासाठी. त्याच्या बदले आपण लाईन मध्ये राहावं दर्शन घेण्यासाठी. दुपारी बोलायला एक जण 1 वाजता भेटेल. मेन टाइम झाला. आपण यावं होता सकाळी. हे रोशनचे पाय, याचे पाय सगळा झाला. त्यांचे पाय त्याचे पाय. तोच बोलला मला काय लाईनीला राहावं काय पण करून लागलं दर्शन आज घ्यावं. हो, नवसाच्या लाईनीन ना. नवाज दिवस असेल कांच्या पोरीबिरीचा. हालत बेकार झाली. रोशनची इच्छा होती म्हणून तर आम्ही नवसाच्या लाईनीत राहिलो. आणि अशाच ठिकाणी ना आम्ही उभा राहिलो का अजून तिथं 3 तास झालं. बघ, याच्या भरोसे आम्ही आलतो. त्याला दाखव त्याची काय करू. काय कटाळलेला माणूस. लाईन मध्ये. आणि आपल्यासोबत आहेत करण पाडी. अभी देखते आगे आगे देखो होता है क्या. लालबागच्या राजाचा विजय असो. 4 तास झालेत. पहिलाच दिवस आहे गणपतीचा. त्याला जायचं आहे कधी. हो, जा. कटाळलाय तो रे. ओके, मला मध्ये जायचं का मध्ये बाहेर? भेटू परत लवकरच ना. हाय गाईज, आता आम्ही आहोत लालबागच्या लाईन मध्ये. 3 वाजता पाहू शकता. आम्ही 3 वाजल्यापासून आहोत इथे. तर पाहू शकता एकेकाचे चेहरे कसे झाले. काकडी झालं मी फ्रेश आहोत सगळं. पाहू शकता तुम्ही. 5चा माणूस.
राजा बसलाय डौलात राजानाचे आनंदान आला गणेश नगर तिथून सार विसरून मान खांदा लावलाय पालखीला राजा करलाय ताटात लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात लालबागचा राजा एक तास करून 8 तास लागला आम्हाला राजात सांगायची तीच खरी मजा असेल नाही तर मग लाईनला माणूस कंटाळतो माहिती चुना खरं कारे सुखाचे तर आता मित्रांनो आपल्या लालबागच्या राजाच्या दरबारात आम्ही पोहोचलेलो आहोत. बघूया दर्शनची व्हिडिओ तुम्हाला दाखवायला मिळते का नाही मिळत. ही सर्व मुखदर्शनाची लाईन आहे. हे सर्व भक्त मुखदर्शनासाठी आलेत. मित्रांनो अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे पूर्ण. खूप मजा आली दर्शन घेण्यासाठी. 9 तास लागले आम्हाला दर्शन घेण्यासाठी. यांना विचारा यांना कसं वाटलं. एक नंबर माझा पण फर्स्ट टाइम होता. खूप भारी वाटलं. आमच्या चौघांचा पण फर्स्ट टाइम होता आणि याचा 10 वर्ष कंटिन्यू. पण तुला कसं वाटलं. मला तर बेस्ट फिलिंग वाटतं म्हणून तर येतोय नाही तर कशाला. माझं दर्शन याच्यामुळे झालं आहे पूर्ण कारण की एक तास करूची 9 तास ठेवला आम्हाला लाईनी. आणि फायनली राजाचा विजय असो. राजा शेवटी राजाच असतो. राजा असतो. तर आज खूप मजा आली दर्शन घेण्यासाठी. बाप्पांना बघितला भारी वाटलं. मन हलका झाला. थकाव पूर्ण होता तो पण दूर झाला बाप्पांना बघूनशी. माझी येण्याची इच्छा नव्हती पण बाप्पांनी मला बोलवला. अनएक्सपेक्टेड दर्शन भेटलं मला 9 तास उभा राहून. आणि अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग एंड करतो. लवकर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र. बाय बाय. लालबागचा राजाचा विजय असो. लालबागच्या राजाचा विजय असो. ही शान कुणाची. लालबागच्या राजाची.